जलसंपदा विभाग मोहित कंबोज चालवतात. अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. जलसंपदा विभागासंदर्भात चौकशी करावी, दानवेंची मागणी. मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर आता ढाकणे बाप लेका विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. महिलांचा पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या. दरम्यान दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणेंनी सर्व आरोप फेटाळले. डोंबिवली एमआयडीसी कंपनीमध्ये महिलेला मारहाण प्रकरणी महत्त्वाची अपडेट. कंपनीचा मॅनेजर आणि मुकादम मानपाडा पोलिसांच्या ताब्यात. 12वीच्या उत्तरपत्रिका रस्त्यावर आढळल्यामुळे खळबळ. नवी मुंबईच्या कामोठे परिसरातली घटना. 25 तारखेचा हा पेपरचा बंच शिक्षकाकडून खाली पडल्याची प्राथमिक माहिती समोर. सर्व पेपर व्यवस्थित. विद्यार्थ्यांनी चिंता करू नये, पोलिसांचं आवाहन. जळगावमध्ये मधमाशांच्या हल्ल्यात 10 जण गंभीर जखमी. जळगावात रायसोनी महाविद्यालयाच्या आवारात मधमाशांचा हल्ला. जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू. परीक्षेला 2 ते 5 मिनिटं उशीर झाल्यामुळे 5 उमेदवारांना प्रवेश नाकारला. जळगावमध्ये समाज कल्याण विभागाच्या परीक्षा केंद्रावरचा प्रकार. गोदावरी कॉलेजच्या परीक्षा केंद्रावरील उमेदवारांची नाराजी. वाशिमच्या कारंजा तालुक्यामध्ये शिक्षकाकडून 2 विद्यार्थिनींचा विनयभंग. पालकांकडून कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल. भंडाऱ्याच्या वरठीतील रेल्वे पुलाजवळ दुचाकीला ट्रकची धडक, तर मुलीचा जागीच मृत्यू. 2 जण गंभीर जखमी. पुलाच्या दोन्ही बाजूला रेलिंग बसवण्याची नागरिकांची मागणी. वरठी गावाच्या सरपंचांकडून विविध मागण्यांसाठी 8 मार्चला रास्ता रोको जाईल. धुळ्यामध्ये राज्य उत्पादन सीमा शुल्क विभागाची कारवाई, तर शिरपूरमधील हाडाखेडच्या तपासणी नाक्यावर 1,80,000च्या पॉवरकूल स्ट्रॉंग बिअरचं 30 बॉक्स आणि महिंद्रा पिकअप वाहन जप्त. पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील एका